नगर परिषद नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। तर दुसरीकडे जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचाही धुरळा लवकरच उडणार असल्याचं स्पष्ट झालंय। महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलाय। नगर परिषदांच्या निवडणुकीनंतर महापालिका निवडणुका पार पडत आहेत। आता जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडणार आहे। जिल्हा परिषदेची निवडणूक 2 टप्प्यात पार पडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले। पहिल्या टप्प्यात 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका अवघ्या 21 दिवसात पार पाडल्या जाणार आहेत। या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता असून 8 जानेवारीपूर्वी आचारसंहिता लागू होऊ शकते, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माध्यमांना दिली जात आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये आरक्षण निश्चित करताना 20 जिल्हा परिषदांमध्ये आणि 211 पंचायत समित्यांमध्ये 50% आरक्षण मर्यादा ओलांडली गेल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे। त्यामुळे सध्या केवळ आरक्षण मर्यादेचे पालन करणाऱ्या 12 जिल्हा परिषदांच्याच निवडणुका घेण्यात येणार आहेत। या यादीत सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्यातील निवडणुकांच्या घोषणेकडे राजकीय पक्षांचं सर्वांचेच लक्ष लागले आहे। राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी तयारी पूर्ण केली असून 8 ते 10 जानेवारी दरम्यान अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। उर्वरित जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका मात्र 31 जानेवारी नंतरच घेतल्या जाण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा केल्यानंतर 10 ते 17 जानेवारी दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल। त्यानंतर 18 ते 20 जानेवारी अर्जाची छाननी आणि माघार घेता येईल। 21 जानेवारी रोजी चिन्ह वाटप करण्यात येणार असून 30 जानेवारी रोजी मतदान आणि दुसऱ्या दिवशी होण्याची शक्यता आहे।